एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची। पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खाजगी शाळेसारख्या किंवा कधी त्याहीपेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे तर मी निश्चितपणे सांगू शकतो की जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण 90% खाजगी शाळांपेक्षा चांगलं आहे। आणि आता आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलं आहे। संवैधानिक मूल्य ही आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे। एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नांमध्ये गावकरी आणि पालक यांची महत्त्वाची भूमिका आहे। ज्या ज्या शाळांच्या परिसरातले पालक हे जागृत आहेत, जिथे पालकांची समिती उत्तम काम करते आहे, त्या शाळा बेस्ट शाळा आहेत, उत्तम शाळा आहेत। केवळ मुलांना शाळेत पाठवून दिलं इथपर्यंत पालकांचं कर्तव्य संपत नाही, तर पालकांना या संपूर्ण प्रवासामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, यांचे सोबती म्हणून त्यांच्यावर लक्षही ठेवलं पाहिजे आणि त्यांना सहकार्यही केलं पाहिजे।